नमस्कार मित्रहो, आता आपण समारंभाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ करतो आहोत। या सत्रामध्ये निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिकेचं अभिवाचन करण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्यासमोर मंचावर उपस्थित आहेत या प्रयोगाचे दिग्दर्शक आणि सादरकर्ते श्री जितेंद्र देशपांडे, सौ अश्विनी टेंबे आणि श्री चंद्रशेखर फडणीस। निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या अनुप जत्राटकर यांच्या एकांकिका संग्रहाच्या या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त आमच्या अभिरुची परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा। असंच दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लिखाण त्यांच्याकडून पुढेही होत राहावं आणि आम्हाला चांगल्या चांगल्या कलाकृती करण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा। धन्यवाद। मी लगेच अभिवाचनाला सुरुवात करतो। निष्पर्ण पिंपळाच्या छायेत यामध्ये अभिवाचन करणारे कलाकार यशोधरा अश्विनी टेंबे, छंद चंद्रशेखर फडणीस आणि सिद्धार्थ मी जितेंद्र देशपांडे। कधी कधी शतकं लोटली तरी प्रश्नांची उत्तरं मिळत नाही। जे घडलं ते तसंच होतं की काही वेगळं याची उकल होत नाही आणि म्हणूनच मग कित्येकदा मागं वळून पाहावं लागतं। स्वतःला श्रेयस्ताप्रमाणे उभं करून आपादमस्तक निहाळावं लागतं। म्हणूनच मी जे घडलं जसं घडलं ते नजरेसमोर आणून पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। माझा राजपुत्र, शाक्य कुलोत्पन्न माझा सखा सिद्धार्थ बरेच प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला खरा, पण त्याची अर्धांगिनी राजकन्या यशोधरा, तिच्या प्रश्नांचं काय? सारे म्हणतात राजा शुद्धोधनाने 4 दृश्ये सिद्धार्थाच्या नजरेस पडू नये म्हणून आज्ञा दिली होती। सिद्धार्थ स्वतः म्हणायचा पवनजा हे खुले आकाश आहे, पण घरामध्ये वास्तव्य करीत असताना अगदी परिपूर्ण परिशुद्ध शंखासारख्या ब्रह्मचर्याचे आचरण करणे सोपे नाही। मग मी मुंडन करून दाढीमिशा काढून काशाय वस्त्रे परिधान करून घराचा त्याग करून अनागरिक म्हणून पवनच्या कावर घेऊ नये असा विचार मनात आल्यानंतर त्यांनी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध ते अश्रू ढाळत असताना रडत असताना पवनजा घेतली। याचा सरळ अर्थ असा होत नाही का की संन्यास घेण्यावरून त्याची आणि त्याच्या घरच्यांची चर्चा होत असणार म्हणून? आणि तरीही सिद्धार्थने कोणालाच पूर्वकल्पना न देता ग्रहत्याग केला असं म्हणणं कितपत योग्य? आणि म्हणूनच ज्या रात्री सिद्धार्थने ग्रहत्यागाचा निर्णय घेतला तो मला खुणावतो आहे, साथ घालतो आहे। त्या रात्री मला आठवतंय सिद्धार्थ गवाक्षातून बाहेर पाहत उभा होता। कमरेच्या वर उघडा, केस मानेपर्यंत ओढणारे, उजव्या दंडावर सुवर्णालंकार, कमरेला रेशमी पांढऱ्या रंगाचे कर नेसलेला सिद्धार्थ आपल्याच विचारात रमला होता। काही क्षणांनी कंचुकी, पायघोळ अधोवस्थ आणि सुवर्णालंकारांनी नटलेली यशोधरा पैंजणांचा आवाज करत शयन कक्षात आली खरी, पण त्याने सिद्धार्थाची तंद्री भंगली मात्र नाही। तिने जवळ जाऊन त्याच्या भोवती आपल्या बाहूंचा पाश घातला। तिच्याकडे न पाहता सिद्धार्थ बोलू लागला आणि रात्र बोलकी झाली। यशोधरे, ते रोहिणीचे पात्र पाहिलीस? या पुनव देशामध्ये कसे उजळून निघाले। वाटतं आभाळाने सर्पिलाकार धरण करून कपिलवस्तूला विळखा घातला। पण किती विचित्र आहे बा हा सर्पिलाकार, भीतीदायक, क्लेशकारक, शीतल, मिठीत घ्यावंसं वाटणार आहे। मला तर ती मातेच्या दुधासारखी दुधा नितर वात्सल्याने भरलेली, आपल्या पुत्रांना ममतेने पोचणारी वाटते सतत। यशोधरे, तुझ्या हे मातेचे रूप पाहून धन्य व्हायला होते। मला खात्री झाली राहुलला तू अतिव ममतेने
आणि मातेस योग्य धागाने कपिल वस्तूचा सुजाण आणि सक्षम नागरिक बनवशील. पण ही अवघड जबाबदारी एकटीने पेलवणे कठीण आहे. आपण सोबत असाल तर निश्चित आपली मनोरथे पूर्ण करण्याजोगे घडवू आपण राहुलला. प्रश्नांना बगल कशी द्यावी हे राजपुत्राला माहीत होते. राजकन्येने विचारलेल्या प्रश्नाला न ऐकलेसे करून तो म्हणाला, यशोदर, माता निजले. हो, गेल्या काही दिवसांपासून दोघांनाही रात्री झोप आली नव्हती. राजवैद्याने झोपेचे चूर्ण दिले आहे. झोप न झाल्याने दोघांनाही ज्वर चढला होता. सखे, तुलाही असेच वाटते की आम्ही चूक करतो? उत्तर द्यायलाच हवे का? नाही, तुझे उत्तर आम्ही जाणतो, पण तरी मनात असेल ते बोलून मोकळी हो. भावना जितक्या दाबून टाकू तितक्या त्या तीव्र होतात आणि मग अचानक कधीतरी चवताळलेल्या भुजंगाप्रमाणे समोर दिसेल त्याला दंश करून रिकामे होतात. या दंशात सहसा हातच जास्त दुखावले जातात. यशोदा, ये, बैस, बोल, तुझ्या मनात असेल ते बोल. का कोण जाणे, पण आज सकाळपासूनच मला आपल्या विवाहाचा दिवस आठवतो आहे. सिद्धार्थ, तुम्हाला आठवतो ना तो दिवस? आठवतो. का विश्वास नाही बसत? अगं, आम्ही तुझ्यासारखेच हाडामांसाचे, सर्व व्याधींनी, वासनांनी, भावनांनी युक्त असे सर्वसाधारण मानवच आहोत. आपण बोलत आहात ते जर तथ्य असेल तर मग आपल्या तात आणि मातेचा आक्रोश पाहून आपले मन जराही विचलित कसे तरी होत नाही? कारण यशोधरे, विचलित व्हायचे नाही असे आम्ही ठरवले. गेली कित्येक वर्ष आम्ही ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो, पण अजूनही आम्हाला. पण एक करत नाही, हे साध्य करून तुम्ही नेमके कोणते हिस्से पूर्ण करू इच्छिता? आज बरेच प्रश्न पडतात तुला यशोधरे. हो, कारण आपल्याच एका वाक्याची श्रुती जागी झाली आहे. कोणते वाक्य? मागे विपस्सी कुमारांची कथा ऐकल्यावर मी विचारलं होतं, ही सर्वसाधारण दृश्य पाहून प्रश्न पडायलाच हवेत का? यावर आपण म्हणाला होता, दृश्य कोणतीही असो यशोधरे, ज्याला प्रश्न पडतच नाही तो मनुष्य कसा बरे असू शकेल? सखे, कोणत्या का निमित्ताने असं, पण आजच तुलाही विपस्सी कुमारांची स्मृती उत्पन्न व्हावी, हाही योगायोगच असावा. आपण भलत्या वेळी भलत्या व्यक्तीची आठवण काढली याची जाणीव तिला झाली खरी, पण आता इलाज नव्हता. विषय भरकटणार याची तिला जाणीव झाली आणि स्वतःला सावरत पुढे म्हणाली, पुढे बोलायचंही नाही, शपथ आहे माझी. माझ्या काही ध्यानातच नाही आलं आणि विपस्सी कुमारांचं नाव तोंडून निघालं. यशोधर, तुझा हात हातात घेतल्यानंतर मला विवाहाच्या वेळी झालेला तुझा पहिला स्पर्शच आठवतो. हाच हात आयुष्यभर हाती ठेवण्यासाठी तुझ्या दातांचा पण पूर्ण करण्याची वेळ आली होती आमच्या. आणि तो पण पूर्ण करून तुम्ही मला वरलं होतं. राज्यातील कित्येक वीरांना अश्वारोहण, तिरंदाजी, बाहुबल, तलवारबाजी क्षणात हरवलं होतं. त्या क्षणी तुम्हाला लढताना पाहून माझे मन किती हर्षोल्लासित झालं होतं. पण त्या क्षणी सारं जिंकूनही हारलो होतो मी. खूप यातना झाले होते. का? माझ्याशी विवाह? नाही यशोधरे, नाही. माझ्या आयुष्याला लाभलेले सुंदर स्वप्नेस. मग आपल्या यातनेचे कारण समजू शकेल? प्रिये, आठवते तू सर्वात प्रथम आमच्या राजप्रासादात आपल्या मैत्रिणींसमवेत आली होतीस. हो, आपले तात महाराज शुद्धोधन यांनी आपल्या राज्यातील सरदारांच्या कन्यांना प्रासादात बोलावून खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि आपल्या हस्ते जिंकणाऱ्या कन्यांना बक्षिसे दिली गेली होती. ती स्पर्धा नव्हतीच मुळे. मग सखे,
तातांना माझा एकांतप्रिय स्वभाव पटत नव्हता. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विचारही त्याज्य मागणारे माझे मन पाहून त्यांना वेदना व्हायची. मंत्रिमंडळातील विद्वानांनी यावर तोडगा म्हणून माझा विवाह लावून देण्याचा सल्ला दिला आणि त्यावर उपाय म्हणून हा खेळाचा बनाव रचला. आलेल्या कन्यांमध्ये मी कोणाकडे जास्त पाहतो अथवा कोणती युवती माझ्या मनाला जास्त भावते हे पाहण्यासाठी तातांनी काही लोक नेमले होते आणि खरंच त्यांच्या निरीक्षण क्षमतेला मी दाद देतो. कारण त्या स्पर्धेत मी निव्वळ तुझ्याकडे पाहत होतो यशोदा. त्यानुसार तुझ्या दातांकडे पुढे संदेश पाठवला गेला. पण तुझ्या दातांनी माझी निर्वत्सन केली. ते म्हणाले, जो पुरुष युद्धापासून हिंसेपासून दूर पडतो, पुरुषार्थापासून दूर पडतो, त्याला पुरुष म्हणणे कितपत योग्य आहे. माझ्या कन्येचा विवाह नाही झाला तरी चालेल. हा विवाह मला मान्य नाही. तातांच्या वतीने मी क्षमा मागते. मला खरंच यातील काहीच कल्पना नव्हती. नाही सत्य, तू क्षमा मागण्याची काहीच आवश्यकता नाही आणि माझा रोष तुझ्या तातांवरही नाही. माझा रोष स्वतःवरच. सारे जिंकून मी स्वतःकडूनच हरलो होतो. माझ्या प्रश्नांना मीच पायदळी तोडवलं होतं आणि त्याचीच सर्वात जास्त खंत लागून राहिली होती आणि आजही ती आहे. प्रिय, माझ्या मनात हजारो प्रश्नांचा गुंता झाला. ते हजारो प्रश्न आपापले डंख सरसावून हैराण करून सोडतायत. पण मदत करशील यशोदा? आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी योग्य व्यक्ती आहे असं नाही वाटत मला. यशोदा, तू केवळ धीराने सामोरीस. प्रासादाची पायरी ओलांडण्याची परवानगी सोडून इतर काहीही बोला. शोधतेस. अभिमान वाटतो तुझा यशोदा. यशोदा. राजकुमार, कोण? मी छंद. छंद? अवेर कसं काय येणं केलं? मीच बोलवलं होतं, पण इतक्या लवकर येईल असं नव्हतं वाटलं. आपण बोलावलं होतं? कारण विचारू शकते? आता झोप येत नाही, बोलावेसे वाटते म्हणून छंदाला बोलावणे पाठवले. तो विचार ऐकून घेतो ना. म्हणजे आम्ही ऐकून घेत नाही असेच ना? छंद, राजकुमारी, बाहेर थांब. बोलावणे आले की ये. आज्ञा राजकुमारी. छंदासमोर असे बोलणे उचित दिसते का? काय वाटेल त्याला? जे वाटायचे ते वाटले. आम्ही आपल्या अर्धांगिनी आहोत. तो अधिकार आम्हास आहेच. सिद्धार्थने यावेळी सोयीस्करपणे उत्तर देण्याचे टाळले. तो कोणत्या तरी विचारात रंगला होता हे नक्की. कसला विचार करता? आपल्या उद्यानातील तो निष्पर्ण पिंपळ पाहिलेस? हो. त्याच्या छायेत जाऊन कधी पाहिलेस? सख्या, काय हे विपरीत बोलणे? जर तो निष्पर्ण असेल तर त्याला छाया कशी बरी असू शकेल? सखे, त्याच्या छायेवर आणि क्षमतेवर हा विश्वास दाखवू नकोस. त्याला केवळ मनोबल दे आणि मग बघ. म्हणजे आपणास असे म्हणायचे आहे की वृक्षांना, पाना, फुलांना, वेलींनाही मन असतं? अर्थात निसर्ग निर्मित प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट अतिसूक्ष्म कणांनी बनते. अगदी आपणही त्याच अतिसूक्ष्म कणांनी बनलेलो होतो. आणि मग जर आपण ठराविक भावनांच्या विचारांनी भरून प्रतिक्रिया देत असतो तर मग इतरही नक्कीच देत असते. मी बऱ्याचदा त्या निष्पर्ण पिंपळाकडे जाऊन बसतो आणि डोळे बंद करून त्याच्या गर्द छायेचा अनुभव घेतो आणि काही क्षणात तो वृक्षही मला तोच अनुभव देतो जो मला हवासा असतो. सगळे येत्या काही दिवसात बघ, तिथे कशी ताट गर्दी होते. कुठे शिकला ते सारं?
एखादं पीक जसं जमिनीवर पडतं, रुजतं, अंकुरतं, उभारतं, फळाफुलांनी दगडतं, अगदी तसंच निसर्गानं प्रत्येक सजीवाला सगळ्या गुणांनी आणि ज्ञानाने युक्त करून पाठवलं आहे. जशी एखादी बंद संदूक, एक अशी संदूक ज्यामध्ये जीवनावश्यक साऱ्या गोष्टी असतात, फक्त योग्य वेळी योग्य ती मिळायला हवी. प्रिय, मनुष्यही एका बीजामधूनच अंकुरतो आणि तो शरीर नामक संदूक घेऊनच जन्माला येतो. निसर्गातील प्रत्येक सजीव आपापल्या संदूकीतून त्यांना जे जे लागेल ते घेतात, कारण ते स्वतःमध्ये ते शोधतात. मानव मात्र स्वतःमध्ये शोधण्याचे सोडून इतरत्र शोध घेतात. आणि मी आता बाहेर शोध घेण्याचे टाळतो. यश सिद्धार्थ, मी मला मिळू शकेल? माहिती नाही, कारण अजूनही मीच मला मिळालेलो नाहीये. आणि ज्या दिवशी मी स्वतःला मिळेन त्या दिवशी खात्रीने सांगण्यासारखे माझ्याकडे होतच. मगाशी विपस्सी कुमारांचा विषय काढलाच म्हणून सांगतो. विपस्सी कुमारांना स्वतःचा शोध घेण्यासाठी, बोधिसत्व होण्यासाठी 4 दृश्यांनी झपाटून टाकले होते. हो, माहिती आहे, पण पुन्हा ऐकावेसे वाटते. जरा, व्याधी, मृत्यू आणि चिंता. असं नाहीये की ही 4 दृश्ये ते पहिल्यांदाच पाहत होते, पण ज्या क्षणी ते एका विशिष्ट मनस्थितीत होते तेव्हा या 4 दृश्यांवर त्यांनी खोलवर विचार केला. मी लहान असताना तातांनी ही कथा ऐकवली होती मला, आणि तेव्हापासूनच विपस्सी कुमारांनी माझ्या मनावर मोहिनी घातली. काय झाले विपस्सी कुमारांचे पुढे? ठाऊक यशोधरे, ज्या मनुष्य प्राण्याने जरा, व्याधी, मृत्यू आणि चिंता पाहिल्याने, अनुभवल्याने असं एखादं तरी असू शकेल का? याच कथेचा धस्सा आणि माझं वागणे ताताने अशी कोणतीही दृश्य माझ्या नजरेस पडू नये म्हणून काटेकोर काळजी घेतली. पण एक मात्र ते विसरले. मला प्रजापतीचे वृद्धत्व माझ्या नजरेपासून नाही लपू शकले. मला महामायाच्या व्याधी, मृत्यू नाही लपू शकले. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता तर नाहीच नाही. हे चक्र आहे प्रिय, कधीही बदलता न येणार, न टाळता येणार आहे निसर्गनियम. याला कोण आणि कसा अपवाद असू शकेल? हे जरी सत्य असलं तरी भीती वाटते. यात काही काय? भीती? कसली भीती प्रिय? बालपण, यौवन हेच असे. तसेच जरा, व्याधी आणि मृत्यू, आणि यांच्या विचारातून निर्माण होते ती चिंता. इतकं साधं. या गोष्टी स्वीकारायच्या म्हटल्या तरी खूप सोपे आहेत. आपण एक गोष्ट अशी की जिच्या बंधनातून सुटायचं म्हटलं तरी महाकठीण आहे. ती कोणती? मोह. मोह शरीराचं, नात्यांचं, वासनांचं, संपत्तीचं, राज्याचं, सत्तेचं, हिंसेचं, जीवनाचं. गेली कित्येक वर्षे आम्ही स्वतः तो त्यागण्याचा प्रयत्न करतो, पण मला यश नाही आहे. इतकं का ते कठीण आहे? मला माझे हे शब्द वापरणे ज्या क्षणी बंद होईल त्या क्षणी कोणताही मनुष्य प्राणी मोहापासून सहज दूर होऊ शकतो.
मीत्व हा स्वत्व शोधण्यामधला सर्वात मोठा अडसर आहे सगळी. म्हणजे आम्ही सारे, मी, तात, माता, राहुल, आपल्या शोधामध्ये अडसर झालो आहोत, असंच ना? हो यशोधरे, कितीही कटू असले तरी सत्य नाही बदलणार सगळे. पण का? तुम्हीच का हा शोध घ्यायला हवा? कारण देवदत्ताने त्या कबुतराला मारलेला बाण अजूनही माझ्या शरीरात चालतो, दाखवतो. ती वेदना मला आजही सुखाने श्वास घेऊ देत नाही. कारण विपस्सी कुमारांनी पाहिलेली दृश्य माझ्या मनपटलावर सतत दौडत असतं, अस्वस्थ करत असतं. कारण रोहिणीच्या पाण्यामध्ये आत्तांचे मिसळलेले रक्त माझ्या नावाने टाहू फोडताना माझ्या कानांना ऐकू येत राहते. मनाला सतत टोचणी लागून राहिलेली असते. खोलवर भडका उडतो आणि तो अग्नी शमवल्याशिवाय चित्त स्वास्थ्य लागणार नाही म्हणून यशोधरे. पण सिद्धार्थ, रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलिय यांच्यात जो संघर्ष झाला त्यात इतरही बरेच जण होरपळले गेले आहेत. पण म्हणून यशोधरे, त्याच्यापैकी एकाच्याही मनात हा अग्नी भडकला नाही. पण हा संघर्ष तर अटळ होता. नाही यशोधरे, नाही. आपण टाळू शकलो असतो हा संघर्ष. युद्ध सुरू होण्यापूर्वी मी साऱ्यांना विनंती केली, हिंसेने हा प्रश्न सुटणार नाही. आज काय कोणताही प्रश्न हिंसेने सुटत नाही. सामोपचार चर्चेने हिंसा टाळता येऊ शकते. पण माझे कोणीच ऐकून घेतले नाही. दोन्हीकडचे कित्येक लोक मारले गेले. काय साध्य झाले यशोधरे? हा विषय इतका मनात जाऊन घेण्याची ही वेळ आहे का? होय यशोधरे, असत्य जीवनाचे मूलतत्व शोधण्याची हीच खरी वेळ आहे. मग आपल्या आयुष्यातील आमचे स्थान काय? जे रोहिणीच्या पाण्याचे स्थान. अर्थात पाणी एकीकडे जसे तहान भागवते, शीतलता देते, अन्न शिजते, आणि दुसरीकडे हिंसा घडवते, जिवंत प्राण्याचा खेचते, प्रसंगी विध्वंस करते. तसे सिद्धार्थ, राजपुत्र असं काही बोलेल याची तिला जराशी कल्पना नव्हती. तिला हुक्का अनावर झाला आणि सिद्धार्थच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा दाटून आली. यशोधरे, तुला दुःख देण्याचा उद्देश नव्हताच. हे तू इतकाच होता की तू सत्य स्वीकारावीस, मनाची तयारी करावीस. मनाची तयारी कशासाठी? येणाऱ्या भविष्यकाळासाठी, राहुलला त्याजवळ मोठे करण्यासाठी. त्यासाठी आपण सोबत असालच ना? असालच ना? रात्र बरीच झाली, तू जाऊन झोपावेस हे उत्तम. आणि आपण आणखी काही वेळ बसावे म्हणतोय. अजूनही झोप नाहीये. मी थांबते तो. नाही, झोप नाही यायची. किती वेळ तिष्ठत राहणारच? ती रात्र तो अबोला यशोधरेला सहन होत नव्हता. रात्र सरता सरत नव्हती. कदाचित उद्या घडणाऱ्या घटनेची जाणीव झाल्याने पाय ओढत तो सूर्यही पूर्वेच्या दिशेने सरकत होता. वर काय सुरू आहे याची तेव्हा मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझ्या मनात काय आले कोणास ठाऊक. मी राजपुत्राचा आवडता घोडा कंथ याला पागेबाहेर घेऊन खरारा करण्यात रंगलो असताना राजकन्येने गवाक्षातून हे पाहिल्याचे मला लक्षातही आले नाही. राजकुमार, खाली छंद आपला लाडका अश्व कंथ यास खरारा करतो आहे. अशा अवेळी खरारा करण्याचे प्रयोजन? खरंच
म्हणजे रपेटीला जावे असे मनात आलं, पण छंदाला याचा सुगावा लागेल असं नव्हते वाटले. असे शक्य आहे? काहीच न बोलता मनातील दुसऱ्याला कळणे खरे शक्य आहे? का नाही शक्य? मगाशीच म्हणालो ना, आपण सारे एकाच तत्वाने जोडलो. पिंपळ निष्पर्ण असतानाही जर गर्द छाया लागू शकतो तर हेही शक्य. पण मग छंदालाच का? कारण तो माझे नेहमी सारथ्य करत आहे म्हणून कदाचित त्याला मला कुठे जायचं हे केवळ अंगुली दर्शनाने समजत असे. कदाचित मानवी पातळीच्या पलीकडे आम्ही दोघे एकमेकांशी जोडले गेलो असतो. राजपुत्राच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली. तिच्यातील मनुष्य सुलभ स्वभाव जागा झाला आणि ईर्षेपोटी सिद्धार्थाला चिडवण्याच्या हेतूने तिने मला वर कक्षात बोलवले. राजकुमारी, बोलावलं मला? राजकुमारांनी आपणास बोलावलं, पण आपलं लक्ष नव्हतं. राजकुमारी, तसे होणे नाही, पण झाले असल्यास आपली क्षमा मागतो. राजकुमार, क्षमा असावी. पहा, छंदाला कळलेच नाही. छंदा? राजकुमार, काय आहे? झाले समाधान? राजकन्या गंभीर झाली. आपण असे कसे वागतो आहोत याचा तिला स्वतःला संभ्रम निर्माण झाला. काय झाले यश? सिद्धार्थ, माझ्या अशा वागण्यावर ओरडा मला, रागे भरा. इतकाही हक्क नाही का तुमचा माझ्यावर? राजकुमारी, तुम्हाला माहिती असूनही तुम्ही तशा वागला. त्या क्षणाला जसे वागणे योग्य वाटले तशा तुम्ही वागला. कोणताही मुखवटा चेहऱ्यावर न लावता. इतका तुमच्या मनाचा निर्मळपणा असताना का लागवा? तुमचे मन निर्मळ आहे म्हणून तुम्हाला इतरांचा निर्मळपणा दिसतो. छंदा? राजकुमार, अर्धांगिनीच्या इतक्या कौतुकानंतर तिला काहीतरी खास भेट द्यावीच लागेल. काय म्हणतोस? होय राजकुमार. देणारच असाल तर एक वचन देता? आता नको शब्दात बोलतो. छंद? राजकुमार, थांब तू बाहेर. मी बाहेर निघून आलो खरा, पण राजकुमार आणि राजकन्याच्या मनाची होत असणारी चलबिचल आणि घालमेल पाहून मीही अस्वस्थ झालो. राजपुत्रा, माझा प्रेमयुक्त बाहुपाशही तुला बंधनात अडकवू शकत नाही का रे? आपल्या प्रेमाचे प्रतीक असलेला राहुलही तुझ्या मनाला गुन्हा घालू शकत नाही का रे? राजा शुद्धोधनाचे अश्रू, माता प्रजापतीचे ममत्व यापैकी कशानेही तुला बदलायचे वाटत नाही? नाही आता नाही. सारेच क्षणभंगूर आहे इथे. चिरकाल असे काहीच नाही आहे या भूतकाळात. मग तू सांगते, जे क्षणभंगूर आहे त्याच्यामध्ये आपले प्राण कशासाठी गुंतवून ठेवावेत? तुझी माझ्यावरील प्रीती चिरकाल टिकेली, पण ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण थोडेच असणार आहोत. तातांचे माझ्यावरील प्रेम, चिंता, माता महामाया जन्म देऊन निघून गेली, पण त्यांच्या पश्चात त्याच अतिप्रेमाने ज्या मातेने माझा सांभाळ केला त्या माता प्रजापतीचे वात्सल्य, तुझी माझ्यावरील प्रीती आणि राहुलची अनाम ओढ, हे सारं बरोबर घेऊनच आम्ही स्वतःचा शोध घेणार आहोत. आणि मला खात्री आहे त्या वाटेवर या साऱ्या गोष्टी मला पुढे जाण्यासाठी बळ देत राहतील. तात आणि मातेसमोरही आपण असेच बोलला. निदान त्यांना दुखू नये असेही नाही का वाटत? ते दुखावले जातील या स्थितीने तर आजवर मी श्रवण होण्याचे टाळत आलो.
पवनच्या घेण्याचे ठरवतो. पण खरं सांगतो यशोधरी, काकांनी बांधलेल्या भव्य प्रासादामध्ये माझा जीव कधीच रमला नाही. उद्यानातील पुष्कळ सतत दिप्तीला असणाऱ्या सुंदर युवती त्यांचे कधीच अप्रूप वाटले. माझा जीव रमला तो उद्यानाच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या जंबूवृक्षाखालीच. त्याच जंबूवृक्षाखाली सर्वात पहिल्यांदा मला माझ्या आयुष्याचे गमक कळले. जगात कोणताच प्राणी वरकरणी वाटतो तितकं सुखी नाहीये सुखी. याच जंबूवृक्षाखाली मुंग्यांना मृत कीटकांना खाताना पाहिजे. त्याच मुंग्यांना जिवंत कीटकांना पक्षी आणि पक्ष्यांना बहिरी ससाणे. किती मोठी विपत्ती आहे. असे सर्वसाधारणपणे मनुष्याच्या बाबतीत घडते. जो बलवान आहे तो इतरांवर अधिराज्य गाजवतो. आपण निसर्गाबाबत थोडं वेगळे. तो गरजेपुरते आणि गरजेसाठी विचार करतो. मानव फक्त अभ्यासापोटी सारी करतो. किती विरोधाभास. यशोधरी, हे सारे पाहून उद्विग्नता येईल नाही तर काय? मला या हव्यासाचे कारण शोधायचे. यशोधरी, जंबूवृक्षाखाली मी एका ध्यानस्थ बसलो असताना एक काशाय वस्त्रधारी श्रमण तिथे. बराच वेळ आम्ही चर्चा केली. निघताना मी त्याला म्हणा, सत्मार्गाचा शोध मलाही घ्यायचा, पण माझ्या अवतीभोवती मोहपाशांनी जाळे मिळली आणि ते तसेच राहावे म्हणून माझ्या आप्तांनीच दक्षता घेतली. त्यांच्या मते मी अजूनही मध्यजॉन येते. सत्मार्गाचा शोध घेण्यासाठी अजूनही ही योग्य वेळ नाही. यावर तो श्रमण म्हणाला, सिद्धार्थ, ज्याप्रमाणे एखाद्याला सत्मार्ग शोधायचा असतो तसा सत्मार्गाला एक प्रामाणिक पांथर हवाच असतो. तोही तेच शोधत असतो. हा प्रवास दोन्ही बाजूनी होत असतो. ज्या क्षणी तुझ्या सत्सत विवेकाला जाणीव होईल की सत्मार्गाने तुला शोधले, तेव्हा आपोआप साऱ्या मोहपाशातून तू विलर होशील. तेव्हा मी त्याला विचार, बाबू, मला कसे कळणार की हा मार्ग सत्च आहे की असत्च का कोणता वेगळाच? यावर तो श्रमण गूढ हसला. म्हणाला, सिद्धार्थ, ज्या क्षणी गोतावळ्यात असूनही तुला परके वाटेल, ज्या क्षणी गर्दीत असतानाही तुला एकटे वाटेल, ज्या क्षणी हिंसा पाहून तुला ती निंदनीय वाटेल, ज्या क्षणी श्वास जड होऊन काळजावर मनामनाचे ओझे तुला जाणवेल, त्या क्षणी, अगदी त्या क्षणी सत्मार्गाने तुला निवडले असेल. यशोधरी, चारी दिशांनी आता मला माझ्या नावाच्या हाका ऐकू येत आहेत. लोकांच्या नजरा पाहिल्या की त्यांच्या नजरामधील अर्थता माझे काळीच पिळवटून टाकते. म्हणजे पवनच्या घेऊन श्रमण होण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे तर भले मग तातमातेच्या विनंतीला धुडकावून जायला लागले तर. प्रिये, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? अर्थ आहे. एक भोळी आशा. माझ्या पुन्हा पुन्हा केलेल्या विधानाचा थोडा तरी परिणाम तुमच्या मनावर होऊन तुम्ही तुमचा निर्णय बदला, ही आशा. रोहिणी युद्ध होऊन 3 मास उलटून गेले. मात्र तेव्हापासून घरात सूतकाची स्थिती आहे. प्रत्येकाच्या मनात सतत भीती तरळत असते, कोणत्याही क्षणी ती वेळ येईल याची. सिद्धार्थ, आपण हा विषय सोडून मी कधी बोललोय, कधी हास्य विनोदात रंगलोय हेच आठवत नाहीये मला. सखे, दुःखाने भरलेल्या जगात श्वास घेणे कठीण होतोय तुला. भावी पिढ्यांना या दुःखाचे चटके बसू नये म्हणून चित्ताला स्वस्थता लाभत नाहीये. दुःख? राजकुमार, दुःखाची व्याख्या काय? कोण ठरवणार ती?
प्रत्येक वेळी इतरांनी अधिकार घेण्याची वाट का पाहावी? आणि त्यांना कोण अधिकार देणार मी काय करायचं हे ठरवण्याचं? त्यांनीच का ठरवावे? तुझ्याशी मी प्रतिवाद नाही करू शकत गौतम कुलोत्पन्न सिद्धार्था, हे शाक्यांमधील सर्वश्रेष्ठ राजकुमार. मी थकले तुझी मनधरणी करून. माझ्या परीने मी सारे प्रयत्न करून पाहिले सख्या. आयुष्य तुझे आहे सिद्धार्थ, त्याचे काय करायचे तूच ठर. संवाद असा अर्धवट टाकून नको जाऊस. आणि आपण 7 अर्धवट टाकून जाण्याचा विचार करत आहात, त्याचं काय राजकुमार? राजकन्येच्या या प्रश्नावर सिद्धार्थाकडे यावेळी खरेच उत्तर नव्हते. राजकन्या निघून माझ्याजवळ आली आणि मला राजकुमारासोबत थांबण्यास सांगून आल्या पावली निघून गेली. अगदी म्लान चेहऱ्याने, जड पावलांनी. मी कक्षात आलो तेव्हा राजकुमार गवाक्षातून त्या निष्पर्ण पिंपळाकडे पाहण्यात आणला होता. मी धीर करून हाक मारली. राजकुमार, आपणासोबत थांबण्यास सांगितले राजकुमारींनी. राजकुमार, कसला विचार करता आहात? आजचा निर्णय भविष्यात योग्य ठरेल की अयोग्य याचा आपण जे ठरवाल ते योग्यच असेल राजकुमार. मग असा विश्वास आमच्या आप्तप्राणांनी ठेवू शकत आमच्यावर. त्यांनाही आपल्यावर अगदी विश्वास आहे राजकुमार. पण आपल्यावरील प्रेमापोटी त्यांचे कसे वर्तन होत असावे? प्रेम मानवाला दुर्बल बनवत असावे. अगदी तसेच काही नाही राजकुमार. बऱ्याचदा आपल्या आप्तांचे, सोकियांचे प्रेम खडतर परिस्थितीने पुढे जाण्यास बळ देते. मलाही असेच वाटते. म्हणूनच आज निर्णय घेतला. कोणता राजकुमार? कोणता? छंद रोहिणीपर्यंत रपेट घेऊन येऊ. चालेल राजकुमार. ठीक, तू हो पुढे, मी आलोच. आज्ञा राजकुमार. अनुल्याला कुशीत घेऊन निद्राधीन झाली यशोदा. कसलीच वार्ता लागू न देता निघावं हेच इष्ट. काही दिवसांपासूनचा दाहांचा आक्रोश, मातेच्या अर्थ हाक मला ध्येयापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. पण आता निघावं लागेल. देवदत्ताने कबुतराला मारलेला बाण मला वेदना देतो. विपस्सी कुमारांची कथा मला अस्वस्थ करते. जम्बू वृक्षाखाली भेटलेला श्रमण मला आपला वाटतोय. हिंसा करून मिळवलेल्या खुशी अहंकाराचा मला आता तिटकारा वाटतो. चिंतेचे मूळ शोधण्याची मला आस लागली. जन्म, व्याधी आणि मृत्यू यांच्याविषयी भीती वाटण्यापेक्षा कुतूहल वाटतंय. वेदना, चिंता हे शाश्वत असेल तर सुखाचे आणि समाधानाचे स्थान काय? नश्वर शरीरातील अस्थायी चेतनाचे कार्य काय? स्वार्थ, तात्कालिक सुख मिळवून की स्थैर्य प्रदान करून मानवी पातळीच्या पलीकडे आत्यंतिक ऊर्जेने, समाधानाने भरून जा. या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आता शोधायची. प्रत्येक मानवी कृतीची कारण मीमांसा करायची. जन्माला येण्यामागचे मूळ कारण आणि जीवनाचे अंतिम ध्येय यांच्यामधला दुवा शोधायचा. पण मीच का? मग दुसरे कोण? गौतम कुलोत्पन्न शाक्यवंशीय सिद्धार्थ, तुझे अभिमान सार्थ करण्याची हीच योग्य वेळ.
पण मीच का? मग दुसरे कोण? गौतम कुलोत्पन्न शाक्य वंशीय सिद्धार्थ, तुझे अभिनव साध्य करण्याची हीच योग्य वेळ आहे. सिद्धार्थ, योग्य वागतोयस? हो, योग्यच योग्यच. माता सखी, हे राजस पानूया, तुम्हा सर्वांचा मी अपराधी. क्षमा करा. माते रोहिणी, राणा. राजपुत्राने हात जोडले आणि तो बाहेर पडला. सुरुवातीला मला काहीच कल्पना नव्हती, मात्र जाणीव झाली तोवर सिद्धार्थने पाठ तोडून स्वतःला मोकळे केले होते आणि समोरच्या अंधारात तो नाहीसा झाला. मी प्रातःकाळापर्यंत तिथेच शोक करत बसलो होतो. माघारी फिरण्याचे धाडच नव्हते, पण जे घडले ते कळवणे क्रमप्राप्त होते. मी मलात आलो तेव्हा राजकन्या आपल्या चांगल्याला कवटाळून सचिंत बसल्या होत्या. राजकन्येने एकवार माझ्याकडे पाहिले आणि मला शोक अनावर झाला. मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरले आणि सारा वृत्तांत कथन केला. राजकुमारी, तलवारीने त्याने आपले केस कापून टाकले. एका वनमानवास आपली वस्त्रे देऊन त्याची वस्त्रे परिधान करून हात जोडून ते म्हणाले, छंदा, खूप प्रेम केलेस माझ्यावर. ह्याच प्रेमाखातर विनंती करतो, तू माघारी जा आणि साधा वृत्तांत कथन करून राजकुमारीच्या सेवेत दाखल हो. राजकुमारी, त्यांनी आपल्या सर्वांची क्षमा मागितली आहे. छंद, तातांनाही वार्ता दिली? होय राजकुमारी, त्यांच्या अश्रूंचा तर हिशोबच नाही. छंद, दुपारचा प्रहर होत आला आहे. तशी आरोळी देण्याची नगारखान्याला आज्ञा दे. राजकुमारी, साऱ्यांनीच कर्तव्य जगून कसे चालेल छंद? पुढे जाणारे मागचा विचार करत नाही, मग मागे राहिलेल्यांनी पुढे गेलेल्यांचा विचार करून गती खुंटून घेण्यापेक्षा आपली कर्तव्य पार पाडणे योग्य नव्हे का? निदान त्या निष्पर्ण पिंपळाला पालवी फुटेपर्यंत तरी. राजकुमारी, छंद, शोक करू नको. जे आपले असेल ते आपल्या वाट्यास येईल आणि जे नाही ते आपले नव्हतेच कधी. ये तू छंदा. हो. नगारखान्याला आज्ञा दे. राजकुमारी. बाळा, तुझ्या तातांना वाटते ते तुझ्या रूपाने वंश देऊन गे, कर्तव्यपूर्ती करून गेले. विवाहाला इतकी वर्षे झाली, पण त्यांनी कधी अपत्यप्राप्तीचा विचार नाही केला. अलिप्त राहिले ते संसारापासून. पण मग आताच का? त्यांना वाटलं असेल त्यांच्या या उदार निर्णयाचं कारण आम्हाला नाही कळणार. गर्भाधान न करताच ते संन्यस्त झाले असते तर त्यांच्याच मनाला स्थिरता लागली असती. बाळ,
ती निष्पर्ण पिंपळाची छाया. धन्यवाद.